नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 5 व्यावहारिक गणित उपघटक 24 शेकडेवारी स्वाध्याय 24.2 प्रश्न पहिला, आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. मित्रांनो, प्रश्नामध्ये एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीचे एकूण भाग किती आहेत तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आकृतीचे एकूण भाग आहेत 8 जे आपण छेदस्थान लिहिणार. त्यातले रेखांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग किती आहे तर तो आहे 2, म्हणजे 8/2. म्हणजे याला आपण आणखी संक्षिप्त रूप देऊ शकतो, लहान रूप देऊ शकतो, बे एक बे आणि बे चोक 8. तर मित्रांनो, आपल्याला याचं शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे. शेकडेवारीत रूपांतर करण्यासाठी आपल्याला या अपूर्णांकाचा छेद 100 करावा लागणार आहे. मग आता छेद 100 करण्यासाठी आपण काय करणार तर 4ला मित्रांनो आपल्याला 25ने गुणावं लागणार. 4 गुणिले 25 म्हणजे छेद बरोबर काय होईल 25 चोक 100. मग आता छेदाला 25ने गुणलं म्हणून अंशाला पण 25ने गुणणार. 1 गुणिले 25. आता या ठिकाणी 25 एक 25 आणि 25 चोक 100 म्हणजे मित्रांनो काय होईल 25/100 म्हणजे 0.25. म्हणजेच ज्याला आपण काय म्हणणार 25%. म्हणजे 8 पैकी 2 भाग रंगवलेला आहे. 8 पैकी 2 भाग रंगवला म्हणजे 25% भाग रंगवलेला आहे. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25%. प्रश्न नंबर 2, 1250चे 12% म्हणजे किती. मित्रांनो 1250 म्हणजे 1250. आता 1250चे 12% बरोबर किती. तर मित्रांनो या ठिकाणी 1250चे आपण 12% कसे काढणार तर 1250 गुणिले 12 आणि भागिले या ठिकाणी करणार आपण 100. बघा आता आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला 1250 आणि 12 यांचा काय करावं लागेल गुणाकार. मग आता गुणाकार 1250 गुणिले 12. 12 0 0 12 पंचे 60 हातचे आले 6. 12 दुणे 24 आणि 6 30 हातचे आले 3. 12 एक 12 आणि 3 13 14 15. या ठिकाणी गुणाकार आला 15,000. 15,000 भागिले 100. मित्रांनो अंश छेद काटाकाटी 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला. मित्रांनो आपल्या या ठिकाणी उत्तर आलं 150. 1250चे 12% म्हणजे 150. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 150. प्रश्न नंबर 3, ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती. मित्रांनो ओंकारला परीक्षेमध्ये 510 गुण मिळालेले आहेत आणि 68% पडले. मग ती परीक्षा किती गुणांची होती ते आपल्याला शोधायचं आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी पर्यायांचा वापर करावा लागणार. मित्रांनो 510 मार्क कितीपैकी 510 पडले म्हणजे 68 होतात. तर आता आपण सुरुवातीला पर्याय क्रमांक 1 कडे गेलो. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे 510. आता 510 पैकी 510 गुण मिळाले म्हणजे 68% होतील का तर नाही. 510 पैकी 510 गुण मिळाले म्हणजे 100% होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येणार नाही. आपण आता गेलो पर्याय क्रमांक 2 कडं. मग आता पर्याय क्रमांक 2 नुसार 680 म्हणजे परीक्षा किती गुणांची होती तर 680. मग आता 680चे आपल्याला किती टक्के काढावे लागतील. 680चे आपण काढणार 68% म्हणजे 510 झाले पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर असेल. म्हणजे 680चे 68% बरोबर किती. मित्रांनो 680चे 68% म्हणजे 510 जर झालं तर आपलं उत्तर बरोबर आलं. 510 मार्क कितीपैकी असतील 680 पैकी. पण आपण आता हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवावा लागेल. मग 680चे 68% म्हणजे आपण कसं काढणार तर या ठिकाणी 680 गुणिले 68 आणि भागिले या ठिकाणी 100. तर मित्रांनो आता 680 गुणिले 68 आपल्याला गुणाकार करावा लागेल. 680 गुणिले 68. 8 0 0 8 8
64, हातचे आले 6, 8 सख 48, 49, 50, 51, 52, 53 आणि 54. त्यानंतर दशकाचा 0, 6, 0, 0, 6, 8, 48, हातचे आले 4, 6, 6, 36 आणि 4, 40. बेरीज करणार 0, 4, 8 आणि 4, 12, हातचा आला 5 आणि 1, 6 आणि या ठिकाणी 4. म्हणजे गुणाकार आला 46,240. 46,240 आणि भागिले मित्रांनो या ठिकाणी 100. आता अंश छेद काटाकाटी होते, 1 0 गेला, 1 0 गेला. मग आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो भागाकार करावा लागेल. तर भागाकार किती येईल? 4624 भागिले आपण 10 करणार, 10 1 10, 10 20 चोक 40. पुन्हा या ठिकाणी बाकी किती उरली मित्रांनो? बाकी उरली 6, मग झाले 62, 10 सख 60, पुन्हा बाकी उरली 2, झाले 24, मग 10 दुणे 20 आणि मित्रांनो बाकी पुन्हा या ठिकाणी किती उरली? बाकी 4 उरली. तर मित्रांनो या ठिकाणी आपला जो भागाकार येतोय तो येतोय 462. मित्रांनो हे होऊ शकत नाही आपल्याला. 68 480 पैकी 480चे 68% म्हणजे 510 गुण होतात का? तर होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक मित्रांनो 2 सुद्धा चुकीचा आहे. आता आपण जातोय पर्याय क्रमांक 3 कडे. मग आता पर्याय क्रमांक 3 नुसार मित्रांनो 750चे 68% बरोबर किती? मित्रांनो आता 750 पैकी जर परीक्षा असेल आणि त्याचे 68% जर 510 होत असतील तर आपलं उत्तर बरोबर असेल. पुन्हा आपण या ठिकाणी आता गुणाकार भागाकार करणार. 750 गुणिले 68 आणि भागिले 100. मग आता या ठिकाणी गुणाकार 750 गुणिले 68. 8 0 0, 8 45, हातचे आले 4, 8 7 56 आणि 4 झाले 60. त्यानंतर घेतला दशकाचा 0, 6 0 0, 6 35, हातचे आले 3, 26 42, 43 44 आणि 45. गुणाकार किती होईल? तर या ठिकाणी 0 0 0, 5 आणि 6 11, हातचा आला 1, 4 आणि 1 5. गुणाकार आला मित्रांनो या ठिकाणी 51,000. मग आता 51,000 भागिले 100. 1 0 गेला, 1 0 गेला. या ठिकाणी अंश आणि छेद 2 2 शून्य जातील. उत्तर या ठिकाणी राहील मित्रांनो 510. मित्रांनो उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. बघा 750 पैकी 68% म्हणजे 510 मार्क होतात. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 750. ती परीक्षा किती गुणांची होती मित्रांनो? 750 गुणांची असेल आणि 510 मार्क पडलेले असतील तर बरोबर 68% होतात. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच शाळेतील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात? मित्रांनो 2 शाळा आहे आणि दोनही शाळांमध्ये मुली किती शाळेत जातात त्याचं आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत आणि माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली. म्हणजे किती मुली शाळेत जातात? तर आता आपल्याला काय करावं लागेल? 120चे 60% बरोबर किती? मग आता या ठिकाणी टक्के कसे काढणार? 120 गुणिले 60 आणि भागिले या ठिकाणी 100. मित्रांनो अंश आणि छेद नेहमी काय होते? काटाकाटी. 1 0 गेला, 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला. आता अंशस्थानी काय आहे? 12 गुणिले 6, 12 65, 12 सख 72, 72 भागिले 1 केलं तर उत्तर किती येणार आहे? 72च. म्हणजे आपलं पहिलं उत्तर मिळालं आपल्याला 72. 120चे 60% म्हणजे किती झाले? 72. किंवा मित्रांनो आपण एक सोपा पण नियम लावू शकत होतो टक्के काढण्याचा. एकक स्थानी जर 0 असेल
दोनही संख्यांच्या म्हणजे 120चे 60%, 120च्या पण एकक स्थानी शून्य आणि 60च्या पण एकक स्थानी जर शून्य असेल तर या ठिकाणी फक्त दशक स्थानच्या अंकांचा किंवा जे काही अंक उरलेले असतील त्यांचा फक्त गुणाकार करायचा, 6272. अतिशय सोपी ट्रिक. त्यानंतर आता 200चे 55%, 200चे 55% बरोबर किती? मग आता 200 गुणिले 55 भागिले 100. मग आता 200 गुणिले 55 हा गुणाकार मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करावा लागणार. किंवा आणखीन एक सोपी ट्रिक आहे बघा, या ठिकाणी सुद्धा 1 छेद काटाकाटी 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला. 55 गुणिले 2 110 छेद 1 आहे, 110 भागिले 1 केलं तर उत्तर 110च येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं 110. मग आपल्याला काय करावं लागेल, माध्यमिक शाळेत 110 मुली शाळेत जातात आणि प्राथमिक शाळेत 72 मुली शाळेत जातात. मग दोन्ही मिळून किती मुली झाल्या तर 2, 7 आणि 1 8 आणि 1 म्हणजे 182 मुली शाळेत जातात. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 182. प्रश्न नंबर 5. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात कंसात आहे 3.75चे 5% अधिक 7.25चे 10% या पदावलीचे योग्य उत्तर येईल? मित्रांनो ही पदावली आहे, पदावली आपल्याला सोडवायची आहे. सुरुवातीला या ठिकाणी 3.75चे 5% काढणार आणि त्यामध्ये आपण 7.25चे 10% मिळवणार. मग आता 3.75चे 5% बरोबर किती? तर मित्रांनो हे एकदा सुरुवातीला आपण सोडूया. काय करणार, 3.75 गुणिले 5 आणि भागिले 100. मग आता या ठिकाणी आपण काय करूया, सुरुवातीला गुणाकार करून घेऊया. बघा 3.75 गुणिले 5. आता गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करायचा आहे. 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 2 अंकानंतर दशांश चिन्ह देणार उत्तराच्या. 5 5 25 हातचे आले 2, 5 7 35 आणि 2 37 हातचे आले 3, 5 त्रिक 15, 16 17 18. मित्रांनो उत्तर आलं 1875. 1875 हा आपला गुणाकार आला. पण 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे 18.75 आपलं उत्तर आलं. मित्रांनो उत्तर आलं 18.75 आणि छेदस्थानी आहे 100. मित्रांनो अशा वेळेला काय होणार आहे, आता आपल्याला करायचं आहे भागाकार. 18.75 भागिले 100 आहे. तर आता या ठिकाणी 2 स्थानानंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे. मग ते 2 स्थानानंतरचं जे दशांश चिन्ह आहे ते आपण काय करणार, 2 घरं आणखीन डावीकडे सरकवणार म्हणजे आपला काय होणार, भागाकार होणार. मित्रांनो भागाकार काय होईल तर 0 दशांश चिन्ह 1 8 7 आणि 5. मित्रांनो या ठिकाणी भागाकार बघा काय झाला, हे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह होतं ते आणखीन 2 घरं डावीकडे आलं म्हणजे 1च्या अगोदर दशांश चिन्ह आलं म्हणजे 0 दशांश चिन्ह 1 8 7 5 हा झाला या ठिकाणी भागाकार. म्हणजे 3.75चे 5% किती झाले तर 0 दशांश चिन्ह 1 8 7 5. त्यानंतर आता पुढचं आपण गणित सोडवणार. 7.25चे 10% बरोबर किती? पुन्हा आता त्याच पद्धतीनं 7.25 गुणिले 10 भागिले 100. म्हणजे मित्रांनो हे पहिलं आलेलं आहे उत्तर. आता या ठिकाणी पुन्हा आपण गुणाकार करायचा. आता हा गुणाकार सोपा आहे. 7.725 आपण आहे असेच लिहून घेतले, गुणिले 10 आहे म्हणून 10 वरचा फक्त 1 0 दिला. पण आता 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे उत्तराच्या सुद्धा 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आलं म्हणजे उत्तर आलं 72.50 आणि भागिले 100. आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे. 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे भागिले 100 आहे. मग हे दशांश चिन्ह आपण काय करणार, पुन्हा 2 घरं डावीकडे घेणार म्हणजे आपलं उत्तर येणार 0 दशांश चिन्ह 7 2 5 आणि 0. मित्रांनो हे आलं आपलं उत्तर. बघा काय केलं आपण, हे जे दशांश चिन्ह होतं ते 2 घरं डावीकडे सरकवलं, 0 दशांश चिन्ह 7 2 5 0 आणि यांची या ठिकाणी करणार मित्रांनो बेरीज.
काय होणार 0.1875 अधिक 0.7250 म्हणजे आपलं उत्तर मिळेल मित्रांनो 5. 7 आणि 5 12 हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 हातचा आला 1, 7 आणि 2 9 दशांश चिन्ह 0.9125. मित्रांनो 5व्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2 0.9125. प्रश्न नंबर 6. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी शेकडा 40 झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली, तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? मित्रांनो एकूण झाडे किती लावली तर एकूण 8,000 झाडे लावली. एकूण 8,000 झाडे लावलेली आहेत. अमरावती अकोला महामार्गाला 40% आणि शेकडा 40 म्हणजे 40% आणि अमरावती यवतमाळला मग 60% असणार. बरोबर मित्रांनो, या ठिकाणी अमरावती अकोला महामार्गाला शेकडा 40 म्हणजे काय तर 40% अमरावती अकोला महामार्गाला लावली. मग उरलेली किती असणार आहे तर उरलेली असणार आहे 60%. ते कुठं लावली? अमरावती यवतमाळ महामार्गाला किती लावली असतील? 40% इथं गेले म्हणजे खाली किती राहिले? 60% राहिले. तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली तर मित्रांनो 60%. कशाच्या 60%? तर 8,000च्या 60%. अतिशय सोपं गणित आहे. 8,000चे 60% बरोबर किती? मग आता आपण काय करणार? 8,000 गुणिले 60 भागिले 100. मित्रांनो अंशछेद काटाकाटी 1 0 गेला, 1 0 गेला, पुन्हा 1 0 गेला, पुन्हा 1 0 गेला. आता काय आहे? 6 गुणिले 0 6 0 0 6 0 0 आणि 6 8 48. मग 4800 म्हणजे 4,800 छेद 1 केलं तर 4,800 येणार आहे. हे आलं मित्रांनो आपलं उत्तर. तर यवतमाळ अमरावती महामार्गाला 60% झाडे लावले. 8,000च्या 60% म्हणजे किती झाले? 4,800. हे आहे मित्रांनो आपलं उत्तर. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4,800. प्रश्न नंबर 7. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? मित्रांनो 200च्या शेकडा 10 म्हणजे 200चे 10% वजा 10 बरोबर किती? मित्रांनो आपल्याला 200चे 10% काढावे लागतील. म्हणजे 200 गुणिले 10 भागिले 100. मग आता या ठिकाणी गुणाकार काय होणार? 200 आहे असेच लिहिले, 10 वरचा 1 0 झाले, 2000 भागिले 100. अंशछेद काटाकाटी 1 0 गेला, 1 0 गेला, खाली किती उत्तर राहिलं? 200चे 10% म्हणजे 20 आले आणि त्यातून आपल्याला काय करायचे? वजा 10 करायचे. 20 मधून 10 गेले, खाली किती उरले? 10 उरले. हे आलं आपलं उत्तर. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 10. प्रश्न नंबर 8. दिलेल्या आकृतीतील छायांकित भागाची शेकडेवारी काढा. मित्रांनो जो छायांकित म्हणजे रंगवलेला भाग आहे त्या भागाची आपल्याला शेकडेवारी काढायची आहे. तर या ठिकाणी शेकडेवारी काढण्यासाठी मी एक मित्रांनो हलकीशी या ठिकाणी रेष मारतो. म्हणजे आता आकृतीचे किती एकूण भाग होऊ शकतात ते तुमच्या लक्षात आलं असेल. या ठिकाणी 2 भाग झालेत म्हणजे या ठिकाणी सुद्धा 2च असतील. या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी सुद्धा 2. म्हणजे मित्रांनो आकृतीचे एकूण 8 भाग होतील आणि 8 पैकी 1 2 3 4 5 आणि 6 8 पैकी 6 भाग रंगवलेले आहेत. मित्रांनो आकृतीचे एकूण भाग आहेत 8, त्यातले 6 भाग रंगवलेले आहेत. याला आपण संक्षिप्त रूप देऊया, लहान रूप देऊया. बे त्रिक 6 आणि बे चौक 8. मित्रांनो आपल्याला याची टक्केवारी काढायची आहे म्हणजे छेद 100 करावा लागणार. मग आपण 4ने कितीला गुणल्यावर छेद 100 होणार आहे? 4ला जर आपण 25ने गुणलं तर छेद 100 होईल. 25 चौक 100. छेदाला 25ने गुणलं म्हणून अंशाला पण 25ने गुणणार. 3 गुणिले
25 बरोबर 25 त्रिक 75. मित्रांनो 75/100 म्हणजे काय 0.75 म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणणार 75%. 75/100 म्हणजे 75%. म्हणजे दिलेल्या आकृतीतील छायांकित भागाची शेकडेवारी किती आहे 75%. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 75%. प्रश्न नंबर 9. जावेदने रुपये 3000ला 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नासल्यामुळे रुपये 1200ला 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला? मित्रांनो 3000 रुपयाला 1 पेटी अशा 10 पेट्या घेतल्या आणि विकताना 1200 रुपयाला 1 पेटी याप्रमाणे 10 पेट्या विकल्या. तर किती टक्के तोटा झाला ते आपल्याला विचारलं आहे. मग आता तो तोटा आपण कसा काढणार? तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला समजून घ्या. 3000 गुणिले 10. 3000 रुपयाला 1 पेटी घेतली अशा 10 पेट्या घेतल्या म्हणजे पेट्यांची किंमत किती झाली? तर पेट्यांची किंमत झाली 30,000 रुपये. मित्रांनो ही झाली खरेदी किंमत. त्यानंतर ह्या पेट्या विकल्या कशा 1200 रुपयाला 1 पेटी. 1200 गुणिले 10 म्हणजे किती होणार 12,000 रुपये. या ठिकाणी ही झाली विक्री किंमत. आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला 12 म्हणजे 30,000 रुपयाला माल घेतला आणि 12,000 रुपयाला विकला म्हणजे यावरून आपण काय काढू शकतो किती टक्के आपल्याला फायदा झाला. मग फायदा समजला म्हणजे आपण या ठिकाणी तोटा काढू शकतो. म्हणजे कसं सोडवणार मित्रांनो 30,000 म्हणजेच 100% असं मानलं आपण. 30,000 म्हणजे 100% माल आहे. पण आपण माल विकला केवढ्याला 12,000 रुपयाला म्हणजे 12,000 बरोबर किती? मग या ठिकाणी काय होणार तिरकस गुणाकार होणार 12,000 गुणिले 100 आणि भागिले 30,000. अंश छेद काटाकाटी होते. 1 0 गेला 1 गेला पुन्हा 1 गेला पुन्हा 1 गेला हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला. या ठिकाणी मित्रांनो काय आहे 120 गुणिले 1. मग आता या ठिकाणी 120 गुणिले 1 म्हणजे किती होणार 120 आणि छेद किती आहे 3 आहे. मग पुन्हा 3 चौक 12 आणि 3 0 0 म्हणजे किती आलं मित्रांनो 40. हे 40 काय आले तर 40%. मित्रांनो 30,000ला माल घेतला आणि 12,000 रुपयाला माल विकला म्हणजे थोडक्यात 40% फायदा झाला. मित्रांनो 40% आहे फायदा. म्हणजे तोटा किती असेल तर मित्रांनो 40% जर फायदा झालेला असेल तर 60% काय असणार आहे तोटा असणार आहे. हे आहे आपलं उत्तर. तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला तर मित्रांनो 60% तोटा झाला. कारण की माल घेतला होता 30,000 रुपयाला आणि विकला 12,000ला 60% तोटा झाला. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जो व्यवसाय आहे 24.2 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.